चला मित्रांनो, आज आपण बघूया स्वातंत्र्य दिनाचे सविस्तर भाषण. नमस्कार. माझ्या आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालकगण, मान्यवर अतिथी आणि प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आणि भावनिक असाच आहे. आज आपण साजरा करत आहोत 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाने 1947 साली याच दिवशी तब्बल 200 वर्षांच्या ब्रिटिश शासनातून स्वतःला मुक्त केलं. आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या आत्मगौरवाचा, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा आणि आपल्या लोकशाहीच्या सुरुवातीचा दिवस आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ एक झेंडा फडकवणं किंवा एखादी घोषणा देणं नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचा विचार मांडण्याची मुभा, स्वतःचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव आणि आपल्या देशासाठी जबाबदारीने उभं राहण्याचं बळ. स्वातंत्र्य मिळवण्याची कहाणी. आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा केवळ तलवारींचा आणि बंदुकांचा नव्हता. तो होता धैर्याचा, त्यागाचा आणि एकतेचा लढा. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला एकत्र केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून शत्रूला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फासावर गेले. झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेनं अत्यंत धैर्याने युद्ध केलं. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगितलं. हा लढा कितीही मोठा वाटत असला तरी तो सर्वसामान्य लोकांच्या सहभागामुळेच यशस्वी झाला. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, पत्रकार सगळ्यांनी त्याग केला. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण. आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतो, जिथे आपल्याला बोलण्याचं, शिकण्याचं, जगण्याचं स्वातंत्र्य आहे, त्या प्रत्येक क्षणामागे कोणाचं तरी अश्रू, रक्त अथवा बलिदान दडलं आहे. या बलिदानाची आपण आठवण ठेवली पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आजची जबाबदारी आपली पिढी. आजचा तरुण वर्ग हा भारताचं भविष्य आहे. आपण फक्त ऐतिहासिक कथा ऐकून थांबायचं नाही, तर त्या प्रेरणेतून काहीतरी घडवून दाखवायचं आहे. आज आपला भारत आयटी, विज्ञान, अवकाश संशोधन, कला, क्रीडा आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. पण अजूनही आपल्यापुढे गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि असहिष्णुता हे प्रश्न उभे आहेत. जर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरं करायचं असेल, तर आपण या प्रश्नांवर काम केलं पाहिजे. देशप्रेम हे केवळ घोषणांमध्ये नको, ते आपल्या कृतीत दिसलं पाहिजे. आपण चांगले विद्यार्थी, जबाबदार नागरिक आणि सजग मतदार झालो पाहिजे. आपले शिक्षण, कौशल्य आणि बुद्धी देशाच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे. शिक्षण आणि देशभक्ती. विद्येचं मूळ स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जातं. शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं आणि विचार करणारा माणूसच खरं स्वातंत्र्य उपभोगू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना आजच आजच ठरवावं, मी माझ्या अभ्यासात उत्कृष्ट मिळवून भारताला अधिक प्रगत, शांततामय आणि विकसित देश बनवण्यासाठी योगदान देईल. स्वातंत्र्य दिन साजरा का करावा? स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ एक सुट्टीचा दिवस नाही,
तो जागृतीचा दिवस आहे. कृतज्ञतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण स्वतंत्र आहोत. याचा आभारी राहा. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सजग राहा आणि देशाच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्या. शेवटचं मनोगत. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ भूतकाळातील स्मृती नाही. ती आपल्या वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्यासाठीची दिशा आहे. आज आपण सर्वांनी एक निर्धार करूया. आपण चांगले भारतीय नागरिक बनू, शिक्षण घेऊ, समाजासाठी काम करू आणि भारताला जगात सर्वोच्च बनवू. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.